मराठा बांधवांनी पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवले आहेत। बीड दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवण्यात आले। साक्षाळ पिंपरी परिसरात ही घटना घडलेली आहे आणि त्याची दृश्यही आता समोर आलेली आहेत। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गोविंद, नेमका हा काय प्रकार घडला आणि आताची ताजी स्थिती काय? अश्विन, आपण जे चित्र बघताय हे नारायणगड इथे नगद नारायणाच्या दर्शनासाठी पंकजा मुंडे आज गेल्या होत्या आणि तिथून त्या गेवराईकडे जात असताना मध्ये साक्षाळ पिंपरी नावाचं गाव आहे, ज्या गावामध्ये मराठा बांधव कोपऱ्यामध्ये थांबलेले होते आणि ती गाडी ज्यावेळेस पुढे पास होत होती त्यावेळेस घोषणा दिल्या जात होत्या आणि ते काळे झेंडे दाखवण्याचा जो प्रकार आहे तो आपण तिथे घडल्याचं पाहायला बघतोय। पण हे काही पहिल्यांदा घडलं असं नाहीये। यापूर्वी सुद्धा बीडमध्ये अगदी गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित असतील अथवा इतर राजकीय नेते सुद्धा यांना सुद्धा मराठा बांधवांनी अनेक वेळा अडवल्याचे प्रकार झाले। सुरुवातीला गावबंदी झाली, त्यानंतर मात्र आणखी मराठा आरक्षणाच्या संदर्भातले जे काही मराठा बांधव अनेक दिवसापासून मागणी करतायत त्याच्या घोषणा, एक मराठा लाख मराठा या घोषणा अनेक नेत्यांसमोर होताना पाहायला मिळतात। त्याचाच एक भाग आपण बघतोय की पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा जो काही प्रकार आहे तो साक्षाळ पिंपरीमध्ये घडलाय। अश्विन, धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।